वाशिम जिल्ह्यात पुन्हा एकदा कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याचा बळी गेलाय। लेकीच्या लग्नाची स्वप्न डोळ्यात पण खिशात पैशांचा तुटवडा आणि डोक्यावर वाढत चाललेलं कर्ज या विवंचनेतून पांगरी नवघेरे येथील शेतकरी राजू कालापाड यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा सविस्तर रिपोर्ट। लेकीच्या लग्नाची स्वप्न डोळ्यात पण खिशात पैशांचा तुटवडा, आणखी एक कर्जाचा बळी। लेकीच्या लग्नाआधीच बापानं तोडली आयुष्याची दोरी। 14 मार्चला मुलीचं लग्न ठरलेलं। लग्नाच्या बस्त्याची खरेदी होणार होती। घरात पाहुण्यांची ये-जा सुरू होती। आनंदाचं वातावरण होतं, पण त्याआधीच त्या बापानं आयुष्याची दोरीच तोडली। अवघी 1 एकर शेती, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्न जवळपास शून्य आणि डोक्यावर वाढत चाललेलं कर्ज। घर चालवण्यासाठी राजू कालापाड पत्नी समवेत पुण्यात मोलमजुरी करत होते, पण लेकीच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वीच ते गावी परतले होते। घरात लग्नाची लगबग सुरू होती। नातेवाईकांना निमंत्रण दिली जात होती। लेकीच्या डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न रंगत होती, पण त्या बापाच्या मनात मात्र एकच प्रश्न सतत घोंगावत होता, पैसे कुठून आणायचे। आम्ही पुण्याहून येताना माझे पप्पा टेन्शन मध्ये होते, पण आम्हाला वाटलं नव्हतं असं होईल म्हणून। 7:30 वाजता असं कानावर आलं की पप्पाने आत्महत्या केली। पैसे नव्हते, पैशाचे टेन्शन होतं। आम्ही विचारत होतो, आम्हाला काही सांगत नव्हते। माझे पप्पा दुपारी निघले होते आणि सकाळी त्यांनी आत्महत्या करून घेतली। माझ्या बहिणीचं लग्न करायचं होतं, पैसे नव्हते, कर्ज पण होतं, म्हणून त्यांनी आत्महत्या केली। याच विचारांच्या ओझ्याखाली सकाळी राजू कालापाड शेतात गेले आणि झाडाला दोरी बांधून गळफास घेत जीवन संपवलं। ज्या हातांनी लेकीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवायचा होता, ज्या खांद्यावरून लेकीला लग्नाच्या मंडपात नेलं जाणार होतं, तेच हात आज कायमचे सोडून गेले। घरात लग्नाच्या तयारीची जागा आक्रोशाने घेतली। आत्महत्या केली, त्याला टेन्शन आलं होतं। शेतीमध्ये माल झाला नाही, त्याच्यामुळे त्याला टेन्शन जास्त वाढलं। मुलीचं लग्न करायचं होतं, पैसा जमा नाही झाला, काय करू म्हणून या विचारात त्याने आत्महत्या करून टाकली। आता याच्या पुढचा उपाय काय सांगायचा हे तुम्ही अडचणीच्या पुढे मी बोलू शकत नाही। काही कर्ज वगैरे होतं म्हणून लग्नासाठी पैसा जमा करण्यासाठी पुण्याला जायचं काम पडलं कामासाठी, म्हणून आत्महत्या केली। त्याच्यामुळे टेन्शन आलं, घरात बोलत नव्हते, काही नव्हते, टेन्शन मध्ये होते। 8-15 दिवस झाले। आमचे शेजारी राजूभाऊ कालापाड हे 7-8 दिवस अगोदरपासून पुण्याला जाऊन आले होते। तो सतत टेन्शन मध्ये असायचा। मुलीच्या लग्नाचं खूप टेन्शन होतं, खूप अडचण येते। आम्ही सर्व लोकांनी ठरवलं, अडचण जरी असली तर मार्ग निघू शकते, आपण थोडीफार मदत करून बाकीच्या गोष्टी करू। आज सकाळी 6:30 वाजता घरून निघून धरणाजवळ त्यांचं शेती, त्या शेतात गेले आणि लिंबाच्या झाडाला त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। अवघ्या 1 महिन्यावर आलेलं लग्न आणि कुटुंबावर कोसळलेलं दुःखाचं डोंगर, त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होतीये। पण प्रश्न मात्र कायम आहे, कर्जाच्या ओझ्याखाली अजून किती बापांचा बळी जाणार। आता तरी सरकारने गांभीर्यानं लक्ष घालावं, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावा, अशी मागणी संतप्त शेतकरी व्यक्त करतायत। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।